व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरती पूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन 2 जून रोजी व्यंकटेश्वरा फार्म वेलफेअर फाउंडेशन आणि व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना भरती पूर्व व नव उद्योग प्रशिक्षण केंद्र अंजंग या उपक्रमाचे उद्घाटन 2 जून 2025 रोजी सकाळी 10:30 दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालोगाव येथील व्यंकटेश्वरा ॲग्रो फार्म अंजंग येथे होणार आहे। नाशिक येथील कैलास मठ अध्यक्ष परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी संविधानंद सरस्वती जी, माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य नरहरी झिरवाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून युवकांना भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण तसेच नवउद्योगासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय अध्यक्ष एक्स आर्मी ब्लॅक कॅट कमांडो डॉक्टर शिवाजीराव डोळे तसेच वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मुक्ता डोळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून ते या प्रकल्पाचे चेअरमन व व्यवस्थापकीय अध्यक्ष आहेत। कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून व्यंकटेश्वरा परिवार कार्यरत असून भारतातील सर्व युवकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।